नमस्कार, मी अजित चव्हाण। प्रवाशांच्या सेवेसाठी 1948 पासून अखंडपणे महाराष्ट्रामध्ये एसटी धावते। चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या लोकांच्या ओठावर असलेलं नाव म्हणजे एसटी। गाव तिथं एसटी हे ध्येय पूर्ण करण्याकरता राज्य सरकारने स्थापन केलेली ही कंपनी आता विस्तारली आहे। 250 डेपो, लाखाच्या वर कर्मचारी, ही एसटी 67 लाखाहून जास्त प्रवाशांची रोज ने-आण करते। आपल्यापैकी प्रत्येकानं कधी ना कधी एसटीने प्रवास केलाय किंवा रोज करतो। एसटी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, पण महाराष्ट्राला जोडणाऱ्या एसटीला मात्र घर घर लागली आहे। वारंवार नादुरुस्त होणाऱ्या जुन्या असलेल्या गाड्या, अडचणींचा सामना करून तग धरू पाहणारे बस डेपो, दररोज कमी होत चाललेली, झपाट्याने घटत असलेली प्रवाशांची संख्या, वाढत जाणारा तोटा, पुरेशी पगारवाढ होत नसल्याने नाराज असलेले कर्मचारी, हे आजच्या एसटीचं चित्र आहे। खरं तर सर्वसामान्य प्रवाशाचं प्रेम आणि विश्वास अजूनही एसटीवरती आहे, पण चांगली सेवा मिळत नाही, त्यामुळे प्रवाशांची संख्या रोडावते का, हा प्रश्न आहे। सर्वसामान्यांची असलेली ही एसटी मागे का पडतीये? कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी काय? त्यांनी संप का पुकारला होता? झालेल्या कराराबाबत ते समाधानी आहेत का? एसटी तोट्यातच का चालली आहे? तिला जगवायचं कसं? चांगल्या सेवा प्रवाशांना देण्याकरता काय करता येईल? प्रवाशांना चांगली सेवा देण्याकरता सुरू झालेल्या एसटीला ही घर घर का लागली आहे? या आणि अशा असंख्य प्रश्नांचा आपण वेध घेऊयात आज रोकठोक मध्ये एसटीला घर घर। चर्चा आपण करणार आहोत। अनेक मान्यवर या चर्चेमध्ये आज आपल्याबरोबर असतील, पण सुरुवातीला पाहूयात हा रिपोर्ट। ग्रामीण भागाचा कणा असलेली एसटी गेल्या 1.5 दिवसांपासून डेपोतच अडकून पडली होती। निमित्त होतं एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आंदोलनाचं। 25% पगारवाढ देण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी इंटकच्या झेंड्याखाली हे आंदोलन केलं। मात्र मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेण्यात आला। जयप्रकाशजी साजळ व त्यांचे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली। यामध्ये वेतनवाढ, कामगार करार रद्द करणे इत्यादी मुद्दे लक्षात घेता कायद्याअंतर्गत असलेल्या तरतुदीचा सन्मान करीत प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाने संप मागे घेत असल्याची घोषणा मी सभागृहाच्या निदर्शनास आणीत आहे। दरम्यान आंदोलन संपलेलं नाही तर स्थगित करण्यात आलंय असं इंटकनं स्पष्ट केलंय। 25% पगार वाढीची मागणी मान्य करा। तेव्हा त्यांनी सांगितलं की या गोष्टी, या नवीन कराराच्या वाटाघाटीमध्ये मी याबाबत सकारात्मक भूमिका घेईन। हा संप मागे घेण्याचं जसं त्यांचं निमंत्रण आलं चर्चेचं, तसं राज्यामधले लाखो प्रवाशांचे जे हाल होते ते बघून हा संप आम्ही तात्पुरता स्थगित केलेला। एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरात पगारवाढीचं आश्वासन पडलंय, तर संप मागे घेतल्यानं प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळालाय। मात्र त्यातून एसटीच्या पदरात काय पडणार हा खरा प्रश्न आहे। 2013-14 मध्ये एसटीला 575 कोटी रुपयांचा तर 2014-15 मध्ये 300 कोटी रुपयांचा तोटा झाला। एसटीचा संचित तोटा 1500 कोटी रुपयांच्या घरात गेलाय। 250 डेपोंमध्ये 1,06,065 एसटी कर्मचारी आहेत। या कर्मचाऱ्यांच्या पगारावर 38% खर्च होतो, तर इंधनावर तब्बल 34% खर्च होतो। आता कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिल्यास एसटीचा तोटा आणखी वाढण्याची भीती आहे। तोट्याच्या गाळ्यात रुतलेलं एसटीचं चाक बाहेर कसं आणि कोण काढणार असा सवाल आता निर्माण झालाय। त्यामुळे संप मिटला असला तरी एसटीचं दुखणं मात्र कायम आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। आणि रोकठोकमध्ये या अत्यंत महाराष्ट्रामधल्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावरती चर्चा आपण करणार आहोत। आपण सहभागी पाहुण्यांची ओळख सुरुवातीला करून घेऊयात। आपल्याबरोबर या आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत माजी आमदार जयप्रकाश छाजेड, इंटकचे नेते। त्यांनी संपाची हाक दिली होती। नागपूरच्या आमच्या स्टुडिओमधून जयप्रकाशजी आपल्याबरोबर आहेत। जयप्रकाशजी, स्वागत आपलं रोकठोकमध्ये। माझ्याबरोबर शिवाजीराव चव्हाण आहेत, ते अध्यक्ष आहेत एसटी कामगार संघटनेचे, मान्यताप्राप्त संघटना आहे। शिवाजीराव, आपलंही खूप खूप स्वागत। सुनील गणाचार्य आहेत, ते सरचिटणीस आहेत महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे, शिवसेना प्रणित ही संघटना आहे। दिवाकर रावते, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंशी सतत आम्ही संपर्क केला, मात्र ते येणारे होते कार्यक्रमाला, पण प्रवासाच्या दरम्यानचा काळ कार्यक्रमाचा होता, त्यामुळं सुनील गणाचार्य यांना त्यांनी आपला प्रतिनिधी म्हणून पाठवलं। इथं ते सरकारची बाजू मांडणार आहेत। थेट जाऊयात जयप्रकाश छाजेड यांच्याकडे, पण सुरुवातीचा प्रश्न आपण पाहूयात। हा प्रश्न आपण घेऊ आणि चर्चेला सुरुवात करूया। बघा, एसटीला घर घर लागली आहे, हा पहिला प्रश्न आहे। जयप्रकाश छाजेड, का आंदोलन करावं लागलं आणि हे आंदोलन का मागे घेतलं? म्हणजे महाराष्ट्रातून असंख्य फोन कॉल झाले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या एसटीच्या, नेमकं काय, कशाच्या कुठल्या आश्वासनावरती आंदोलन तुम्ही मागे घेतलं?
मुळामध्ये आंदोलन जे झालंय ते राज्यामधल्या एसटी कर्मचाऱ्यांना अतिशय कमी पगार म्हणजे जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे अशी परिस्थिती आहे. खरं 4 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या एसटीच्या केवळ कर्जबाजारीपणामुळे झाल्यामुळे. आणि बीड जिल्ह्यातल्या आष्टी डेपोमधल्या एका अपंग वाहकाने एसटी प्रशासनाला कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येची परवानगी मागितली. इतकं गंभीर समस्या आहे आणि आजच केलेलं नाही आहे. गेले 2 वर्ष आम्ही सतत शासनाकडे आणि एसटी प्रशासनाकडे या कर्मचाऱ्यांचे पगार वाढावे म्हणून आम्ही मागणी करतोय. आम्ही रितसर संपाची नोटीस दिलेली आहे, रितसर वेगवेगळे आंदोलनं केलेली आहेत आणि सरकारने संप सुरू होण्यापूर्वी चर्चेला जर बोलवलं असतं तर कदाचित संप झाला नसता. परंतु शेवटी कर्मचारी हा देखील सामान्य कुटुंबातला मुलगा आलेला आहे राज्यभरामधला आणि मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या नाकर्तेपणामुळे की ज्यांनी कामगारांचं MRTU ॲक्ट खाली ज्यांना मान्यता मिळाली आहे त्या कामगार संघटनेने कामगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळे जो क्षोभ उसळलेला आहे आणि कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळे हा संप हा परिपाक झालेला आहे. आता या विषयावर चर्चा करण्याकरता परिवहन मंत्री दिवाकरजी रावते यांनी आज सकाळी आम्हाला बोलवलं होतं. त्यांनी त्यांची भूमिका सांगितली, आम्ही कर्मचाऱ्यांच्या पगाराची आणि याची भूमिका सांगितली. कारण 6वा वेतन आयोग लागू होईपर्यंत सुद्धा देखील वेतनवाढ झालेली नाही आणि कमीत कमी 12% 25% वेतनवाढ केली तर 6व्या वेतन आयोगाच्या बरोबरीने येऊ आणि मग 7व्या वेतन आयोग ज्यावेळेस राज्य शासन लागू करेल, केंद्र शासन लागू करेल त्यावेळेला 7व्या वेतन आयोगाचं स्केलप्रमाणे ॲट पार सरकारी नोकऱ्यांप्रमाणे ॲट पार इतर डिपार्टमेंटप्रमाणे पगार वाढवून मिळावेत अशी आमची भूमिका. जयप्रकाश थेट मी आपल्याला विचारतो काय महत्वाचे मुद्दे आहेत? महत्वाचे मुद्दे तुम्हाला काय दिसत आहेत? कारण तुम्ही सतत मान्यताप्राप्त संघटनेवरती आरोप करता की यांनी काही केलेलं नाहीये. काय नेमके 3 असे महत्वाचे मुद्दे आहेत? काय एसटी डब्यात चालली आहे? कामगारांना इतकी वाईट वागणूक दिली जाते, पगार त्यांना नाहीये. काय याच्यातले महत्वाची काय गोम आहे? काय वाटतं तुम्हाला? त्यावर आपण पुढे जाऊयात चर्चेत आणखी. मला असं वाटतं की महामंडळामध्ये कनिष्ठ वेतन श्रेणी जेव्हा सुरू केली, राज्य सरकारने ग्रामसेवक शिक्षक यांच्याकरता 3 वेतन श्रेणी सुरू केल्या. कनिष्ठ वेतन श्रेणी 3 वर्षाचा कालावधी केला. राज्यभरामध्ये कुठल्याही महामंडळामध्ये कनिष्ठ वेतन श्रेणी नाही. मग एसटी महामंडळामध्ये वेतन श्रेणी कनिष्ठ वेतन श्रेणी कशी लागली आणि त्याला या मान्यताप्राप्त कामगार संघटनेने पाठिंबा कसा दिला. दुसरा मुद्दा असा आहे की यांना मिनिमम वेज सुद्धा मिळत नव्हतं. मी स्वतः आमदार असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन मिनिमम वेज मिळत नाही हे सिद्ध केलं. त्यावेळेला मान्यताप्राप्त कामगार संघटनेने मिनिमम वेज मिळते असा दावा केला आणि शेवटी कोर्टामध्ये मिनिमम वेज मिळत नाही हे सिद्ध झालं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी परिवहन खातं त्यांच्याकडे होतं, त्यांनी चर्चेला बोलवलं आणि कुठल्याही कराराशिवाय 114 कोटी रुपये किमान वेतनाचा फरक मिळवून दिलेला आहे. साध्या गोष्टी आहेत. साधा भत्ता, ड्रायव्हरला भत्ता 10 रुपये, रात्रपाळीचा भत्ता 10 रुपयामध्ये चहा मिळू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि 10 रुपये भत्ता तुम्ही त्यांना देता. एवढे कमी पगारामध्ये की शेतकऱ्यांच्या मागोमाग एसटी महामंडळातले कर्मचारी आत्महत्या करतात. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अगदी खरंय, अगदी खरंय. आत्महत्यांपर्यंत शेतकरी साहेब पोहोचलेला आहे. एकेका या सगळ्या अशा अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरती. कारण आता लक्षावधी एसटीचे कामगार, एसटीशी संबंधित लोक, त्यांचे कुटुंबीय आणि महाराष्ट्रातली जनता हा कार्यक्रम अत्यंत लक्षपूर्वक पाहतीये. शिवाजीराव चव्हाण, मी आपल्याकडे येतो. मान्यताप्राप्त संघटनेला सतत लक्ष केलं जातं आणि परिस्थिती तशी आहे. कनिष्ठ वेतन श्रेणी या महामंडळामध्ये आणि अक्षरशः नवीन नोकरी लागलेली मुलं रडतात. जवळपास 95 पासून संपाची साधी नोटीस दिली गेली नाही असा मान्यताप्राप्त संघटनेवरती आरोप केला जातो. इतकी वाईट म्हणजे परिस्थिती इथल्या कामगाराची वाईट आहे, एसटीची वाईट आहे. संघटना म्हणून, अधिकृत संघटना म्हणून आपलं काय उत्तर आहे? चुकीची माहिती आपल्या समोर येते आहे. 99 साली मोठा संप कामगार संघटना सेना बरोबर आम्ही केलेला आहे. 99 साली 5वा वेतन आयोग आम्हाला शिवसेनेचं आणि भाजपचं सरकार असताना दिलं. त्यावेळेला राणे साहेब मुख्यमंत्री होते. त्यामुळे 5वा वेतन आयोगाच्या सगळ्या तरतुदी आहेत, सूत्र आहेत, त्याप्रमाणे आमचा पगार वाढला.
हे त्यावेळेला नव्हते. यांची युनियनही नव्हते आणि यांचे कामगार नव्हते. मुळात कामगार जो आहे त्याला पगार जास्त आहे. तो कुठला आहे तर 25 ते 30 वर्ष, ज्याचा 30-40 हजारापासून ते 50 हजारापर्यंत. यांचं जे म्हणणं आहे ते नवीन जो कनिष्ठ आला आहे, कनिष्ठ काय आम्ही आणले नाही, कनिष्ठ यांच्या सरकारने आणले. 2000 साली सरकारनं कनिष्ठ वेतन श्रेणी आणली. का आणली? तर एसटी तोट्यात आहे म्हणून आणली. वास्तविक याचा आणि संघटनेचा काही संबंध नाही, कारण संघटनेचा करार झाला नव्हता, संघटनेला विश्वासात घेतलं नव्हतं, संघटनेची परवानगी सुद्धा घेतली नव्हती. यांच्याच सरकारनं त्यावेळेला 2000 साली कनिष्ठ वेतन श्रेणी 1400 बेसिक वाहकाचं आणि 1600 बेसिक चालकाचं अशा पद्धतीने आणलेली आहे. त्यामुळे एसटी कामगार संघटनेला जबाबदार नाही. एसटी कामगारांनी याच्यापूर्वी 2007ला सुद्धा फार मोठा संप केला. 2007ला संप केला मॅक्सी कॅबच्या विरोधात, म्हणून आज एसटी आहे. एसटी टिकली म्हणून कामगार आहे. त्यामुळे हा जो कामगारांचा पगार जो म्हटला जातो, जी एसटीची आताची जी परिस्थिती आहे त्याला काय महत्वाच्या गोष्टी जबाबदार आहे? म्हणजे याला महत्वाची जबाबदारी सरकारने सवलतीचे जे मूल्य आहे, जे प्रवासी भाड्यामध्ये जे सवलत दिली जाते त्याचं जो मूल्य 2900 रुपये, 2900 रुपये, 29,000 रुपये जर दिले तर एसटी प्रॉफिट मिळेल. दुसरं, आता प्रवासी जो टॅक्स आहे तो प्रवासी टॅक्स सुद्धा आमचा कमी केला, परंतु भाग भांडवलामध्ये दिलाय. जर सरकारनं जर आम्हाला प्रवासी टॅक्स कमी केला, सेल टॅक्स आज 14 लाख रुपये डिझेल आम्ही घेतो लिटर, परंतु त्याच्यावरचा सेल टॅक्स आणि केंद्राचा टॅक्स जर कमी केला तर निश्चित एसटी फायद्यामध्ये जाईल. एसटी फायद्यात आहे जाणार आहे. परंतु हा जो मधला काळ आहे, जो मधला भाग आहे, म्हणजे सवलतीचं मूल्य सवलत वाढवलं जातं. उलट या सरकारनं आता आम्हाला 3200 कोटी म्हणजे 3200 कोटी जे आहे ते दिले, कधी न मिळाले. आता त्या जे मागच्या काळातले होते 2000 ते 2008, अशा तऱ्हेने सरकारनं जर या अनुदान दिलं महामंडळाला गाड्या घेण्याला तर हे एसटी फायद्यात आहे. आज एसटी फायद्यात का नाही? ते एसटीला जे काही खर्च होतो, आज पोलीस मोटार वाहन पोलीस काही जे नेतो त्याचे 104 कोटी आहेत. प्रवासी आम्ही ज्या प्रकारचे नेतो त्यांचे जे मूल्य आहे ते आम्हाला वेळेवर दिलं तर एसटी तोट्यात जाणार नाही. आणि एसटी तोट्यात नाही गेली तर कामगारांचा पगारही वाढेल. पण आज जो कामगार आहे ज्याची 25-30 वर्ष सर्व्हिस झाली त्याचा पगार आहे, समाधानकारक आहे. परंतु कोणाचा कमी आहे तर कनिष्ठ वेतन श्रेणी. कनिष्ठ वेतन श्रेणी आत्ता जे आले 2-4 त्यांचा पगार कमी आहे. आणि आत्महत्या जे करतात, आत्महत्या एसटी कामगारांनी कुठे केली नाही. भोगस सांगतात, खोटं सांगतात. या कुठे आत्महत्या केली का जोडायचं एसटीला? कुठे स्टेटमेंट पेपरला आलं नाही, कोणी स्टेटमेंट दिले नाही की एसटीचा पगार कमी आहे म्हणून आत्महत्या केली. आत्महत्या ज्यांनी कोणी केली तो जो ड्रायव्हर असेल तो सिनियर आहे, त्याला पगार मिळतो इथे एसटीमध्ये. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला कामगार संघटना जबाबदार नाही. आणि आजचा जो यांनी संप केलाय चुकीच्या वेळेला केलाय. हा संप करायची वेळही नव्हती, कारण आता आमचा करार HR 12-16ला चालू होणार आहे. 7वा वेतन आयोग त्यावेळेला येणार, कारण वेतन 10 वर्षांनी येतं. 10 वर्षाचं वेतन आयोग आम्हाला सगळं दिलं, एसटी महामंडळाला शासनाने पण दिलं. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं 5वा वेतन आयोग युतीचं सरकार होतं त्यावेळेला आम्हाला राणे साहेबांनी दिले. आपण या सगळ्या आक्षेपांची जयप्रकाश छाजेड यांच्याकडून उत्तर घेऊयात. पण सुनील गणाचार्य, मी आपल्याकडे येतो. परिवहन मंत्र्यांच्या वतीने इथं बोलण्याकरता आपण आलात. काय तुमच्या सरकारनं केलं? सरकार आल्यापासून एसटीला जीवनदान मिळावं म्हणून नवीन सरकारनं काय केलं? नाही, सगळ्यात पहिलं मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो की आजचा जी चर्चा आपण ज्या पार्श्वभूमीवर घेतोय तो म्हणजे गेल्या 1-1.5 दिवसापासून असलेला संप, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरती झालेला हा संप होता. आणि राज्य सरकारने या बाबतीत काय केलं तर सगळ्यात पहिलं आत्ता जी दिवाळी गेली, ह्या दिवाळीमध्ये 2,500 रुपयाचा बोनस जो गेले कित्येक वर्ष एसटी कर्मचाऱ्यांना मिळत नव्हता, त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन माननीय परिवहन मंत्री श्री दिवाकर रावतेजी यांनी पुढाकार घेऊन हा बोनस कर्मचाऱ्यांना दिला. 10,000 रुपयापर्यंतचा अग्रिम जो मिळतो म्हणजे तुमच्या सणानिमित्त जी उचल मिळते ती याच्या अगोदर फक्त 5,000 रुपये मिळत होती, परंतु महागाई लक्षात घेऊन ती उचल सुद्धा 10,000 रुपये यावेळेला कर्मचाऱ्यांना देण्यामध्ये आली. यानंतर जे अनेक निर्णय घेत आहेत परिवहन मंत्री आपल्या राज्य सरकार याच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर 500 नवीन बसेस आपण यावेळेला ताफ्यामध्ये घेतो आहोत. 70 शिवनेरी बसेस यावेळेला ताफ्यामध्ये येत आहेत. पुशबॅक सीट्स असलेल्या बसेस यावेळेला ताफ्यामध्ये येत आहेत. मोबाईल तिकीट आपण या निमित्तानं प्रवाशांना देतोय. म्हणजे प्रवासी आणि कर्मचारी हे दोघेही सुखी आणि आनंदात कसे राहतील हे बघण्याचं काम 1 वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे झालेलं आहे. गेली 15 वर्ष ही सगळी मंडळी आज जे काही सरकारवरती किंवा एसटीवरती आरोप करतायत ही मंडळी सत्तेत बसलेली होती आणि खरं म्हणजे यांचं काम होतं, परंतु त्यावेळेला त्यांनी मात्र एसटीच्या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावरती सोडलं.
परिवहन मंत्र्यांनी ज्या वेळेला आपलं स्थान ग्रहण ती सर्वात प्रथम कर्मचाऱ्यांना मिळवून दिली. याचा अर्थ असा होतो की वर्षभर प्रयत्न माननीय मंत्र्यांनी केलेले आहेत. राज्य सरकार एसटीच्या कर्मचाऱ्यांकडे सहानुभूतीने बघतंय. याच्यापूर्वी हे खातं मुख्यमंत्र्यांच्या ताब्यामध्ये होतं. मुख्यमंत्र्यांना बिलकुल वेळ नव्हता. आपण बघितलं पृथ्वीराजजी चव्हाणांचा कालावधी मुख्यमंत्री पदाचा कसा होता की त्यांना एसटीच्या कर्मचाऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. आज ज्या जयप्रकाश छाजेड यांनी त्यांच्या इंटकच्या वतीनं कालचा संप जो पुकारला होता, अतिशय चुकीच्या वेळेला पुकारलेला हा संप आहे. कारण की त्यांची जी मागणी आहे 25% पगारवाढीची, जरी ती चांगली वाटत असली, जरी ती कर्मचाऱ्यांना आकृष्ट करणारी असली, तरी सुद्धा त्याची वेळ ही बरोबर नव्हती. अगदी खरं. दोनच्या आक्षेपांचं उत्तर आपण जयप्रकाश छाजेड यांच्याकडून घेऊया. छाजेड साहेब, आत्महत्या एसटी कर्मचाऱ्यांनी केल्या नाही. नियमित एसटी कर्मचाऱ्याला उत्तम पगार आहे, तो आपल्या पगारामध्ये खुश आहे, कुठल्याही पद्धतीची अडचण नाही. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता नवीन कराराच्या तोंडावरती आपण पुकारलेला संप चुकीचा आहे. या सगळ्या आक्षेपांना काय उत्तर आहे? असं आहे की शिवाजीराव चव्हाणांनी जे उल्लेख केला की एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचा पगाराशी संबंध नाही, खरं म्हणजे मला दुःख होतं की त्यांच्या मान्यताप्राप्त कामगार संघटनेचा उपाध्यक्ष की जो मुरबाड डेपोचा होता, त्यांनी एस टीची मागची शिडी जी असते, ज्या शिडीनी वरती लगेच चढवलं जातं, त्या शिडीला गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. ही आत्महत्या नाही आहे का? त्यांचा संघटनेचा पदाधिकारी नव्हता का हा? दुसरं प्रशांत बल्लवार, वय वर्ष 46, स्वच्छक विभागीय कार्यालय चंद्रपूर, 12 वर्षाची सेवा झाली, त्याने आत्महत्या केली दिनांक 13/9/2015. किरण प्रभाकर पाटील, वय वर्ष 34, वाहक तुळजापूर आगार, एसटी बँकेचे कर्ज असल्याने ते कसे फेडायचे या विवंचनेमध्ये 16/11/2015 शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. अनिल भूमन अन्नंबार, वय वर्ष 45, वाहक नांदेड, यांनी आत्महत्या केली. याशिवाय तुळजापूर आगारामध्ये एका अपंग वाहकाने मागणी केली की मला परवानगी द्यावी आत्महत्या करण्याची. शिवाजीराव चव्हाण, कमीत कमी आत्महत्या केलेल्याच्या आत्म्याला शांती मिळेल असं वागा. संघटनेच्या स्वार्थाकरता आणि तुमच्या कर्मचाऱ्यांच्या, तुमच्या स्वतःच्या संघटनेच्या हिताकरता तुम्हाला ऑफिस पाहिजे, तुम्हाला 5% पाहिजे, तुम्हाला वर्गणीतून पैसे गोळा करून पाहिजे, तुमच्या पदाधिकाऱ्यांना 5-5 दिवसाची स्पेशल रजा पाहिजे, म्हणून कर्मचाऱ्यांना तुम्ही खड्ड्यात घालायला निघालात काय? आणि कर्मचाऱ्यांच्या कोणता कर्मचारी आहे? 30 वर्षाचा कर्मचारी रिटायर जेव्हा होतो, 30 वर्ष सर्व्हिस करून, तेव्हा त्याला 32,000 रुपये फक्त पगार मिळतो. जरा माहिती घ्या. आपण एस टी महामंडळामध्ये स्वच्छक पगार 3,660 आहे, तोच MSCB मध्ये 10,050 आहे, तोच आंध्र आणि तेलंगणामध्ये 10,880 आहे. एवढी तफावत असताना जयप्रकाशजी, त्यांचा आणखी एक आक्षेप होता की 15 वर्ष आपण ज्या पक्षाचे आमदार होता, त्या पक्षाची सत्ता होती, मग त्या काळामध्ये आपण काही का केलं नाही किंवा संप का केला नाही, सरकारला धारेवर का धरलं नाही? त्या काळात आपण नेमकं काय केलं एसटीच्या कर्मचाऱ्यांकरता? हा त्यांचा सवाल आहे. त्यावेळेला मी जेव्हा संघटनेचा अध्यक्ष झालो आणि ही संघटना स्थापन केली, ज्या वेळेला कनिष्ठ कर्मचारी यांनी लागू केले होते, सर्व राज्यामधले कनिष्ठ कर्मचारी 3 वर्ष करता होते, एसटी महामंडळातले 5 वर्ष करता होते. याच नागपूरच्या अधिवेशनामध्ये आमच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि जाहीर केलं की 5 वर्षाचे 3 वर्ष आम्ही करणार आहोत. कनिष्ठ कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळत नाही. मान्यताप्राप्त कामगार संघटनेची कायदेशीर जबाबदारी आहे की कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळते. खरं. यासह आधीच्या आक्षेपांवरती आपण शिवाजीराव चव्हाणांकडून उत्तर घ्या. शिवाजीराव चव्हाण म्हणजे खरंच हा प्रश्न पडतो की मग कनिष्ठ वेतन श्रेणीवाले कर्मचारी एसटीचे नाही का, ते तुमचेच नाही का? म्हणजे हा फरक तुम्ही का आहेत, पण ते कधी आले? यांचं सरकार होतं. नाही, सरकार कोणाचं असो, आणलं तेव्हा हे सरकारचे कर्मचारी नाही. ऐका, तुम्ही कामगार नेते. कनिष्ठ वेतन आम्ही नाही आणले, आम्ही आणत नाही, सरकारने आणली. नाही, कुणी आणू दे, काय त्या कनिष्ठ नाही, त्यांनी जो संबंध आणू देत कुणी. ऐका, संबंध होता, हे आमदार होते, यांचं सरकार होतं, त्या सरकारने लादली ना ती. आमचा काय संबंध त्याचा? म्हणून कनिष्ठ वेतन त्यावेळेला यांनी काय विरोध केला. समजा 2012ला आमचा करार झाला, तो 6वा वेतन आयोगातला राहिलेला भाग, मग त्यावेळेला जर यांना 13% कमी वाटते, त्यावेळेला का त्यांनी विरोध केला? त्यांनी नाही केला, पण कामगार नेते म्हणून आपण मान्य केलं. कामगार नेते म्हणून आपण त्यावेळी विरोध का नाही? आम्ही विरोध केलेला आहे ना, म्हणून विरोध केला, म्हणून वाढत गेली.
कनिष्ठ वेतन श्रेणीचा पगार वाढत काय गेला? 1400-1600 होता तो 2400 आणि 2490 झाला, नंतर 3900 आणि 4025 झाला. हा वाढत जाणार ना, जसं कराराचे बेनिफिट मिळायला लागले तसं त्याचा पगार वाढला. पण कनिष्ठ वेतन श्रेणी रद्द का नाही करून घेतली यांच्या सरकारनं? हे सरकारचे आमदार होते, तर सरकार असताना पृथ्वीराज चव्हाण यांचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेला त्यांनी 5% मंजुरी दिली अशोक चव्हाणांच्या राजा. ते आम्ही सगळे एक होतो ना, सगळ्या युनियन, आम्ही सगळ्या युनियननी नोटीस दिली, ते फक्त नव्हते आमच्यात, बाकी सगळ्या युनियन होतो. त्यावेळेला यांनी 5%ला मुख्यमंत्री चव्हाण होते, त्यांना मान्यता दिली. हेच ते छाजेड. आणि छाजेडांची युनियन कधी आली? 2008च्या वेळेला आली, त्याच्या आधी नव्हती. आणि ही जी आली ते कनिष्ठ वेतन श्रेणीचं कामगार त्याने हायजॅक केले. हा जो संप आला तो कामगारांनी नाही केला, हा जो चाललेला आहे एसटी कामगार संपनं हायजॅक काँग्रेस पक्षाने केले. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गेटवर आणून टायरची हवा काढली आणि त्याच्यामुळे बंद झाला. अन्यथा यांच्याकडे 2-3% कामगार नाही आहेत. आज एसटी मध्ये 17,000 मेंबरशिप मान्यताप्राप्त संघटनेची आहे. हरकत नाही. मग या सगळ्या कामगारांची जी आताची दुरावस्था आहे शिवाजीराव चव्हाण, त्याची तुम्ही जबाबदारी सगळ्यांची नाही, तुम्ही जे जोडतायत ना हे सर्व कामगार नाही. पगार उत्तम आहे असं आपण समजूयात. मी एसटीने उत्तम नाही म्हणत आहे, शिवाजीराव कनिष्ठांचा उत्तम नाही, कनिष्ठांचा पगार कमी आहे. काय म्हणालो मी? तो या 7वा वेतन आयोग 1-4-12 30 वर्ष नोकरी केल्यानंतर छाजेड म्हणतात त्या पद्धतीने 31,000 रुपये पगार हा जास्त आहे का हो? 31,000 50,000 तरी पण 50,000 आहे ना चांगल्या स्किल्ड तुमच्या माणसाला जे कामगार चांगले पैसे मिळावे, सर्व्हिस प्रमाणे पगार वाढतो. जसं सर्व्हिसचा काळ होईल त्याप्रमाणे पगार वाढणार. एकदम पगार नाही मिळणार कधी. आम्ही सुद्धा एसटी मध्ये सर्व्हिसला होतो, आमचाही पगार कमी कमी होत गेला ना. पगाराच्या संदर्भामध्ये ठीक आहे, हरकत नाही. आपण असं समजूया की हरकत नाही, मान्यता. माझं काय म्हणणं, पगार कमी मिळेल वाढून घेतला. काम पक्षीयवाद त्यांची युनियन कनिष्ठांसाठी तुमची युनियन कायम कामगारांची याच्यात न जाता कामगार एसटी याच्या संदर्भामध्ये जी वाईट परिस्थिती आता, स्वच्छतागृह प्रचंड वाईट परिस्थिती आहे, रेस्टरूम प्रचंड वाईट परिस्थिती, तर याच्या सगळ्यांसाठी काहीतरी चांगले प्रयत्न व्हायला हवे. याच्या संदर्भामध्ये आपण सरकारच्याकडून निदान काहीतरी पदरात काढून घ्यायला हवं. यासाठी आतापर्यंत संघटनेनं काय केलं? सरकारच्या निदर्शनास आणलं. आता स्वच्छतागृह साफ करायचं संघटनेचं काम नाही, ते प्रशासनाचं काम आहे. प्रशासनाने अधिकारी नेमले आणि आता सुलभ केलेलं आहे. म्हणजे प्रायव्हेट तुम्ही एजन्सी नेमली त्यांनी करायचं आहे, ते काय संघटनेचं काम आहे? आता कामगारांना काम करत असतानाची आजूबाजूची परिस्थिती चांगली असं आपल्याला वाटतं? नाही. आज आम्हाला रेस्टरूम नाहीत, ड्रायव्हर कंडक्टर बस नाही आहेत. त्याप्रमाणे नाईट आउटचा जो कामगार असतो त्यालाही भत्ता भरपूर नाहीये, ज्या प्रमाणात नाहीये आहे ना. पण त्याच्यामध्ये त्याला सोयी करू शकतो. अनेक आम्ही योजना आणल्यात, योजना काही सवलती मिळवल्यात कामगारांना. निव्वळ पगार वाढ एवढंच नाही, बाकीच्या सवलती लागतात त्या सुद्धा देण्यात आलेल्या आहे. आता मी बोललो ना तुम्हाला, 2012 ते 16 हा करार झाला. 13% वाढ मिळाली बेसिकमध्ये. नुसती बेसिकमध्ये वाढ नाही तर त्या डीए वाढला, याच्यावर सगळी वाढ धरली जाते. एकूण पगार किती? पण त्यावेळेला छाजेड होते ना, मग त्यावेळेला छाजेडांचे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण, मग त्यांनी काय वाढवून दिले? मग त्याच वेळेला त्यांना वाटत होतं 25% वाढ, त्यावेळेला वाढवायला. ही आता वेळ नव्हती ना. वेळ कुठे आहे? नवीन आता करार 3 महिन्यावर पोहोचलेला आहे. 3 महिन्यांनी जर संप केला असता तर प्रश्न होता की आता ते सगळ्यांचाच प्रश्न येतो, 7वा वेतन आयोग लागू करायचा का नाही करायचा सरकार ठरवणार. सरकारकडे मागणी केली आहे 7वा वेतन आयोग आम्हाला लागू करा, त्या ह्याच्यात पगार वाढणार. म्हणजे टप्प्याटप्प्याने पगार वाढतो. वेळ चुकीची आहे जयप्रकाश छाजेडांची असा आरोप. आपण त्याचं उत्तर घ्यायला जयप्रकाश छाजेडांच्याकडे जाऊयात. पण मला असं वाटतं पुढच्या भागामध्ये एसटीचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना ओव्हरऑल मिळणाऱ्या सोयीसुविधा, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न. एसटीचे कर्मचारी अत्यंत भयंकर परिस्थितीमध्ये काम करतात. म्हणजे कनिष्ठ वेतन श्रेणीत काम करणाऱ्या कामगाराला तर वेठबिगारी शिवाय दुसरं नाव देता येणार नाही. एसटीच्या कामगारांच्या सतत समस्या, प्रवाशांच्या सतत समस्या आम्ही मांडण्याचं काम करतो. पण अशा वेळेला जेव्हा दोन्ही संघटना समोर बसल्या आहेत, सरकारचे प्रतिनिधी या ठिकाणी बसलेले आहेत, काय नेमकं चाललंय या चर्चेतून महत्त्वाचे मुद्दे समोर येतात. एक ब्रेक घेतोय, अशाच महत्त्वाच्या मुद्द्यांवर पुढे चर्चा करूया. रोकटोकमध्ये पुन्हा एकदा स्वागत. एसटीला घरघर आपण चर्चा करतोय. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली एसटी, ज्या एसटीमुळं सगळा महाराष्ट्र खरं तर जोडला गेलेला आहे, ती एसटी जगली पाहिजे ही प्रत्येकाची इच्छा आहे. पण एसटीची अवस्था अत्यंत मरणासन्न आहे. जयप्रकाश छाजेड, मी आपल्याकडे येतो. ब्रेकला जाण्यापूर्वी ज्या पद्धतीनं तुमच्यावरती आरोप केले शिवाजीराव चव्हाणांनी, त्याला काय उत्तर आहे? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामगार संघटनांमधली ही भांडणं कामगारांनी आणि प्रवाशांनी पाहत बसायची का? एसटीची परिस्थिती सुधारावी म्हणून संघटना
आणि प्रशासन हे हातात हात घालून काम करताना आम्हाला दिसतील का? असं आहे की मुळामध्ये दोन संघटनेमधल्या भांडणाचा विषयच नाही याच्यामध्ये. एस टीमध्ये अनेक संघटना आहेत, काही एकच दोनच आमच्या संघटना अशातला भाग नाही आहे, अनेक संघटना याच्यामध्ये आहे. आता शिवाजी चव्हाणांनी सांगितलं की कनिष्ठ वेतन श्रेणी आमच्या सरकारने लावली. महामंडळाने सप्टेंबर 2000 मध्ये ठराव केला. त्यावेळे त्या बोर्डामध्ये तुम्ही डायरेक्टर म्हणून तिथे होता, तुम्ही संमती दिली म्हणून या कनिष्ठ वेतन श्रेणी लागली. तुम्ही पक्षाचा उल्लेख केला की सरकार तुमचं होतं. आमचं सरकार असताना आणि मी सरकारी पक्षाचा आमदार असताना माननीय मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाच्या सरकारच्या विरुद्ध किमान वेतन मिळावं, की ज्या कामगाराला ड्रायव्हरला कुठे नोकरीला लागलेला आहे त्याला 2,500-3,000 रुपये पगार मिळत होता, त्याला किमान वेतन मिळत नव्हतं. म्हणून हायकोर्टामध्ये मी गेलो आणि 114 कोटी रुपये मिळवून दिले. सरकार आणि पक्ष याचा काही संबंध नाही. आणि म्हणे कालचा संप कर्मचारी नव्हते. 70,000 काँग्रेसचे कार्यकर्ते होते का? कुठे कुठे होते दाखवा बरं. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कुठे आले आणि कुठल्या टीव्हीमध्ये दाखवलेलं आहे? किंबहुना गेल्या वेळेला आपल्या G24 तासवरती 10% करारावरती लोक फटाके वाजवत आहेत असं जेव्हा केलं, त्यावेळेला लोकांनी यांचे कपडे फाडायचं फक्त बाकी ठेवलं होतं. मी स्वतः भांडलो, मी स्वतः त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. आमच्या संघटनेने मतदान घेतलं आणि मग जाऊन या राज्य सरकारने 13% मान्यता दिलेली आहे. साधी गोष्ट मी आपल्या निदर्शनास आणून देतो. करार 31 मार्चला संपतोय ना, चुकीची वेळ निवडली असं तुम्हाला वाटतंय? एक करारामध्ये तुम्ही लिहून दिलेलं आहे की 1 वर्ष अगोदर आम्ही कराराचा मसुदा देऊ. आज सागायपर्यंत, आज संध्याकाळपर्यंत तुम्ही कराराचा मसुदा दिलेला नाही. इतकं बेछूटपणे तुम्ही वागता. तुम्हाला वाटतं की लोक तुमच्या बरोबर आहे आणि या क्षोभाबाई लोक संपामध्ये उतरलेले आहेत. तुमची आता काही तुमची पात्रता या एस टी महामंडळामध्ये राहिलेली नाही. मला मान्य आहे, पण एस टी महामंडळाला देखील मी स्वतः रावते साहेबांशी चर्चा केली. अतिशय सकारात्मक भूमिका त्यांची आहे. आजच चर्चा केली नाही अशी नाही, गेल्या आठवड्यामध्ये मी वेगळ्या विषयावर त्यांच्याशी बोललेलो आहे. यांना फक्त यांच्या संघटनेचा फायदा करून घेणं, आर्थिक फायदा हे खरं आहे का? हे खोटं आपल्या आहे, मुलाबाळांचं अत्यंत खोटं कल्याण बोलतायत. करणं, याच्याशिवाय कारण यांनी पहिलं काही किमान केलेलं वेतन यांनी मिळवून न दिलं. किमान वेतन कोर्टाची याचिका फेटाळली. किमान वेतन नापेक्षा सुधारित वेतन जास्त आम्ही कामगार करारात केलं. यांनी केलं, स्वतंत्र दिलेलंच नाही. किमान वेतन कधी पेमेंट झालं? कामगार करार 148ला झाला, त्याच्यावर किमान वेतन झालं. आणि किमान वेतन हे आमच्या करारामध्ये झालं. किमान वेतनापेक्षा जास्त सुधारित दिली. किमान वेतन लागलं कधी? 2010. आमचा करार कधी झाला? 2008. जर का एखादी कामगारामध्ये सुधारणा करायची असेल वेतनामध्ये, ते करारातच केली जाते. करार होता 2012ला. व 2012ला त्या सुधारणा झाली. काय सुधारणा झाली? तर किमान वेतन हे 2010 ते 12 पर्यंत किमान वेतनाचा फरक द्यायचा आणि तो कामगार करारात घेतला. यांचा काहीच संबंध नाही. यांनी काय आणलेलं नाही. यांचे कोर्टात केस आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काही दिलेलं नाही. कुठे आणून कागद दाखवावा. दुसरं हे म्हणतात की आम्ही फायदे घेतले. तर मान्यताप्राप्त संघटनेला फायदे आहेतच ना, कुठे नाहीत? हे नाही घेतात. यांच्या संघटना आहेत तिथे. यांच्या संघटना ज्या क्षेत्रामध्ये, ज्या औद्योगिक क्षेत्रामध्ये मान्यता आहे त्या ठिकाणी घेतात. आणि यांनी काय केलंय? काही केलं नाही. तुमचे सगळे दावे शिवाजीराव फेटाळले. आणि यांचं तर मतदान, यांचे काय हरले? उत्तर बँकेच्या इलेक्शन मध्ये हरले. हे सगळीकडे हरले. शिवाजीराव ऐकून घ्या. नाही तुम्ही आरोप करणार, तुम्ही बोलणार. तुम्ही इतकं धादांत खोटं बोलता. तुम्हीच खोटं बोलताय. 30,000 कर्मचाऱ्यांना लोकांना फसवलं. 40,000 पासून 1,00,000 रुपयापर्यंत फरक मिळवून दिला आम्ही. तुम्ही काय मिळवून देणार आहात? लोक का नाही तुमच्या बरोबर राहिले? कामगारांची दिशाभूल आपण केली. लोक आत्महत्या करायला निघाले. कर्मचारी, सगळ्या पापाची जबाबदारी तुमची आहे. आणि आता केवळ लोकांनी तुम्हाला नाही दिलं तुम्हाला. केवळ लोकांनी तुम्हाला झिडकारलं. एसटी कामगारांनी आम्हाला झिडकारलं असतं तर आमच्या 19 बँकेमध्ये 19 संचालक आले नसते. तुम्हाला धुडकावलं म्हणून तुमच्या स्पर्धात आले. यांच्यामध्ये 4 विनंती झाल्या. तुम्ही इंटरव्ह्यू बाहेर पडला. गोविंदराव अधिकाऱ्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये होता. तुम्हाला जनरल सेक्रेटरी पदावरून खाली केलं. प्रॉफिट पाहिजे तुम्हाला. तुम्हाला त्या संघटनेत काढलं का? दोन्ही ज्येष्ठ कायदेशीर जबाबदारी होती 1 वर्ष अगोदर. काढलं का संघटनेतून? आमचा जो एसटी कामगार आहे, आमचा एसटी जो कामगार आहे, तो खरंच वाट पाहत असतो की त्याची न्याय्य बाजू कोणीतरी खरंच उचलून धरावी. आणि एसटी कामगाराला अनेक समस्या आहेत. महत्वाचं म्हणजे एसटी सेवा देणारी, एसटीची सेवा आणखी कशी चांगली व्हावी. सुनीलजी, शासन सकारात्मक आहे
आता शिवाजीराव म्हणाले, जयप्रकाशजींनी देखील सांगितलं की परिवहन मंत्र्यांची भूमिका सकारात्मक आहे. येत्या काळामध्ये महाराष्ट्राची एसटी मोठे प्रश्न आहेत. टोल अनेक नेत्यांनी आश्वासनं दिली की आम्ही टोल माफ करू, अजून टोल माफ होत नाही, डिझेलवरचा टॅक्स आमच्या एसटीचा माफ होत नाही. हे सगळं जर झालं, शासनाकडे पेंडिंग असलेले पैसे एसटीला मिळाले तर कामगारांनाही काहीतरी मिळेल, एसटी सुधारेल. आणि 100% एसटीचा कामगार अत्यंत कष्टाळू आहे, खूप प्रामाणिक आहे आणि कामगारामुळे एसटी टिकली आहे, हे अगदी खरं आहे. काय आपण सांगाल सरकारच्या वतीने? नाही, हे नक्की आहे की एसटीचा कामगार अतिशय प्रामाणिक आणि कष्टाळू आहे. त्याच्या मेहनतीला जो काही मेहनताना मिळाला पाहिजे तो निश्चित मिळाला पाहिजे आणि म्हणून सरकार याच्यामध्ये स्वतः लक्ष घालू नये. मी काही योजना आपल्याला या ठिकाणी मुद्दाम नमूद करू इच्छितो की माननीय रावते साहेबांनी परिवहन मंत्रिपदाचा भार स्वीकारल्यानंतर प्रथमच असं पाहिलं की मी स्वतःही एका कामगार संघटनेचा तिथला सरचिटणीस आहे. सर्व संघटनांना एका व्यासपीठावरती बोलवलं. किमान 4 वेळेला असं झालेलं आहे की सर्व संघटनांना त्यांनी एकत्रितपणे बोलवलं आणि कामगारांच्या समस्या ऐकून घेतल्या. आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की मेडिकलची एक समस्या फार मोठी कामगारांची आहे आणि म्हणून मोफत वैद्यकीय सुविधा, कॅशलेस वैद्यकीय सुविधा कामगारांना मिळावी आणि ती त्याच्या जिल्ह्यामध्ये मिळावी यासाठीचा एक प्रयत्न माननीय रावते साहेबांनी सुरू केलेला आहे. काही दिवसांमध्ये आपल्याला तो कळेल की ही योजना सुरू होते. त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की ज्या योजना आहेत, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आहे, ही एसटीच्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि या दोन्ही योजना एसटीच्या कर्मचाऱ्यांना लागू झालेल्या आहेत. आपण हेही पाहिलं असेल की एसटीच्या कामगारांच्या ज्या विनंती बदल्या असायच्या, आपण बघतात की एसटी पूर्ण महाराष्ट्रावर पसरली आहे. चंद्रपूरमध्ये राहणारा माणूस या ठिकाणी लातूरमध्ये काम करतोय, तर त्यांच्या ज्या विनंत्या बदल्याचा प्रश्न अनेक वर्ष लोंबकळत होता तो त्यांनी प्राधान्याने हातामध्ये घेतला आणि त्यांना विनंती बदली कशी ताबडतोबीने त्याच्या घराच्या जवळ कसं काम करायला मिळेल हेही पाहिलं. अनेक पदं ही रिक्त होती, चालकाची असतील, वाहकाची असतील, क्लीनरची, स्वच्छकाची पदकं, ही पदं भरून काढण्यासाठी सुद्धा त्यांनी आता ॲडव्हर्टाईज करतायत आणि नवीन पदं भरून, म्हणजे सध्याच्या कामगारांवरती जो ताण आहे तो ताण कसा कमी होईल यासाठी सुद्धा रावतेसाहेब प्रयत्न करतायत. आपण हेही पाहिलं की आपल्या संपूर्ण कार्यालयाची संगणकीकरण करणं आणि आधुनिकीकरण करण्यावरती सुद्धा त्यांनी भर दिलेला आहे आणि नजदीकच्या काळात आपण हे सगळं पाहाल की राज्य सरकार आणि परिवहन मंत्रालय हे यामध्ये लक्ष घालून या कामगारांना ज्या काही जाचक गोष्टी वाटतायत, ज्या ताबडतोबीने सुटका करण्यासारख्या आहेत, त्याच्यावरती लक्ष दिलं जात आहे. आणि जसं आपण कामगारांच्या बद्दल म्हणतो तसं सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या माणसाला एसटीचा आधार वाटतो. म्हणजे गावात मुक्कामी गाडी असली तर तो अगदी निर्धास्त असतो की त्याला कुठेही जाता येतं. आणि खरंच एसटी हा ग्रामीण महाराष्ट्राचा अविभाज्य भाग काय हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये. लोकांना सेवा कशी आणखी चांगली देता येईल आणि एसटी आणखी कशी चांगली बहरेल, वाढेल, त्याचबरोबर कामगारांचे जे प्रश्न आहेत, म्हणजे अनेकदा असह्य मानसिक ताण होतो कामगारांना, त्याच्यातून घडलेल्या घटना महाराष्ट्राला माहिती आहे. संतोष मानेसारखं प्रकरण घडलं, असंही होऊ नये. म्हणजे कामगार आणि प्रवासी या दोघांनाही उत्तम सेवा आणखी कशी देता येईल, सरकारकडून काय पदरात पाडून घेता येईल, संघटनाही भरपूर आहेत, त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करूयात एका ब्रेकनंतर. रोकटोकमध्ये आपण चर्चा करतो एसटीला घर. पुढचा प्रश्न या भागामध्ये चर्चेचा काय असेल तो आपण पाहूयात आणि चर्चेला सुरुवात करूयात. बघा, अनेक समस्या आहेत खरं तर. या प्रवाशांना चांगली सेवा देणार कशी? अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न आहे, पायाभूत सुविधांची वानवा आहे, गुंतवणुकीकरता निधी नाहीये, कर्मचारी कमी आहेत. प्रत्येक वर्षी जवळपास 300 कोटींच्या आसपास तोटा होतोय. 8 वर्षांनंतरची गाडी स्क्रॅपमध्ये काढावी असा नियम आहे, पण अनेक वर्ष झाले गाड्या तशाच सुरू आहे. मेंटेनन्स गाड्यांचा नीट नाहीये. राज्यामध्ये फक्त आता जवळपास 15,000च्या आसपास मला वाटतं गाड्या असतील आणि गेली 5-6 वर्ष ही परिस्थिती तशीच आहे. हे सगळं अत्यंत गंभीर आहे. लोकांना एसटीची गरज आहे, कर्मचारी आटोकाट प्रयत्न करतायत, पण तरी या सगळ्यातून चांगली सेवा देण्याकरता आणखी काय केलं पाहिजे, सरकारशी कशासाठी भांडलं पाहिजे? जयप्रकाश, काय वाटतं आपल्याला, लोकांना चांगली सेवा देण्याकरता काय केलं पाहिजे, अधिकाधिक काय प्रयत्न होणं गरजेचं आहे? मला असं वाटतं की मुळामध्ये एसटी महामंडळाचं जे प्रशासन आहे ते प्रोफेशनली मॅनेज केलं पाहिजे. त्याला बाहेरच्या ज्या खाजगी बस वाहतूक आहे, जरी कोर्टाने कायदा मोडीत जर काढला नाही तर एसटी महामंडळ नुकसानीत जाईल आणि नुकसानीत म्हणजे मोडीत निघेल.
अशा वेळेला सामान्य माणसाला काहीच संधी मिळणार नाही. त्यामुळे सरकारनेच भूमिका घ्यावी लागेल. उत्तमपैकी प्रोफेशनली मॅनेज महामंडळ करावं लागेल आणि खाजगी वाहतुकीच्या बरोबरीने स्पर्धेमध्ये उतरवल्याशिवाय एस टी महामंडळाच्या सुखसुविधा होणार नाहीत. हा एक पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की एस टी कर्मचारी जे आहेत की ज्यांना 10 रुपयामध्ये रात्र काढावी लागते, बाहेर चहा सुद्धा मिळू शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. सर्वच संघटनांनी एकत्र येऊन, आता मान्यताप्राप्त कामगार संघटना कधीच काही करणार नाही ती गोष्ट आलायदा, पण सर्वच संघटनांनी एकत्र येऊन रावतेसारखा सकारात्मक परिवहन मंत्री मिळालेले असल्यामुळे त्यांच्या सुखसोयी, त्यांची मानसिक शांतता आणि त्यांचं आर्थिक लाभ याचं समीकरण करावं लागेल. आता तोट्याचा जो विषय आहे तर अनेक गोष्टीमध्ये तोटा राज्य शासनाला येतो. मग साखर कारखाने असतील, हे असतील, तसे थोडेफार पैशाची मदत एस टी महामंडळाला करावीच लागेल सरकारला, त्याशिवाय पर्याय नाही. कारण एस टी महामंडळ मोडीत काढून सरकार सामान्य माणसाच्या आयुष्याची खेळू शकत नाही. अगदी खरं. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग एसटी आहे. शिवाजीराव चव्हाण, अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याच्यानं एसटीला तातडीनं तरतरी येईल, एसटीला उभारी येईल. ते म्हणजे राज्य शासनाकडे असलेली थकबाकी. दुसरं, टोल बंद करू. अनेक लोकांनी आश्वासनं दिली, टोल काही बंद झाला नाही. अनेक प्रकारचे कर एसटी कडून घेतले जातात. ते जर बंद झाले किंवा त्यात सवलत मिळाली तर एसटीला कोणाची गरज नाही. एसटी आपल्या आपोआप उभी राहील. याच्यासाठी मान्यताप्राप्त संघटना आणि कर्मचाऱ्यांकडून काय प्रयत्न होतो? आमचा प्रयत्न झालेला आहे. आम्ही सांगितलं सवलतीचं मूल्य जे आहे ते जर तुम्ही बजेटमध्ये प्रोव्हिजन केले आणि दरवर्षी जानेवारी जर दिले तर एसटीला तेवढे पैसे मिळतील. त्याचप्रमाणे टॅक्स जो आहे सेल, आता डिझेलवर 14 लाख लिटर दररोजचा आहे, त्याच्यावर सेल टॅक्स कमी केला. इतर राज्यात कमी आहे, फक्त महाराष्ट्रातच जास्त आहे. तो जर कमी केला तर एसटीचा खर्च कमी होईल, त्यामुळे तो पैसा एसटीकडे राहील, त्यातून एसटी चांगल्या तऱ्हेच्या गाड्या घेईल. दुसरा आहे तो टोल टॅक्स. टोल टॅक्स 164 कोटी झालेला आता, एवढा पेंडिंग आहे. त्यातला जर टोल टॅक्स जर परत मिळाला किंवा बंद केला तर तेवढे पैसे वाचतील एसटीचे, त्यामुळे एसटीला वापरायला मिळतील आणि एसटी नवीन गाड्या प्रवाशांसाठी चांगल्या दर्जावर सेवा देऊ शकते. दुसरा आहे त्याच्यामध्ये जो काही आमचा टॅक्स घेतला होतो प्रवासी टॅक्स, तो सुद्धा कमी 17.5% आहे. कुठेही नाही, प्रायव्हेटला 1 पैसा प्रवासी टॅक्स नाही. पण एसटी महामंडळ एसटी महाराष्ट्र सरकारचं आहे, त्याच्यावर मात्र टॅक्स आणि व्हिकल टॅक्स. बाकीच्या ठिकाणी व्हिकल टॅक्स नाही, बाकी सरकार आंध्र, कर्नाटक या ठिकाणी प्रवासी टॅक्स नाही. 5% फक्त व्हिकल टॅक्स आहे. त्यामुळे त्यांना तो पैसा मिळतो. हा पैसा जर आम्हाला वापरायला, आम्हाला अनुदान पण नको सरकारकडून, हा पैसा जो आहे जो खर्च होतो तो जर एसटीला मिळाला तर एसटी आज प्रॉफिटमध्ये जाऊन एसटी चांगल्या तऱ्हेने प्रवाशांना दर्जाची सेवा देईल. आज एसटीचा विस्तार झाला नाही. हा जर विस्तार झाला असता तर प्रवाशांना गाड्या मिळाल्या असत्या, नवीन गाड्या मिळाल्या. आज गाड्या जुन्या तुम्ही म्हणता त्याप्रमाणे 8,000 किलोमीटर झालेल्या गाड्या काय 12,000 किलोमीटर झालेल्या गाड्या वापरल्या जातात का, तर गाड्या त्या प्रमाणाने. आता आमचे परिवहन मंत्र्यांचा जो प्रयत्न चालू आहे, त्यांचा प्रयत्न आहे, त्यांनी अनेक योजना आणतायत, अजून त्या पूर्ण झालेल्या नाही. परंतु हे प्रयत्न करत असताना एसटी महामंडळ सगळ्यात मोठं महामंडळ आहे आणि ते प्रवाशांना चांगली सेवा देऊ शकतो. आणि जेवढी प्रवाशांनी आता जर प्रवासी टॅक्स कमी केला असेल तर तेवढं भाडं पण कमी होईल आणि भाडं कमी झालं तर प्रवासी आज एसटीमध्ये जास्त प्रमाणात. आज तुम्ही बघा, आणि जिथे एसटी पोहोचते त्या ठिकाणी दुसरं कुठलंही साधन पोहोचत नाही. ती एक प्रकारे म्हणजे ती सेवा आहे आणि राज्य सरकारला ती जगवावीच लागेल. सुनीलजी, अनेक अडचणी असतात. म्हणजे मध्येच एखादा कुठला तरी कायदा येतो किंवा मध्येच अशी एखादी गोष्ट येते जी मोठं अडचण ठरते. खाजगी व्यावसायिकांना त्याचं काही नसतं, पण एसटीला ते सगळं पाळावं लागतं कारण ती सरकारी सेवा आहे. मग सरकारचाच अंगीकृत उपक्रम असतानाही अनेकदा सरकारकडून सापत्न वागणूक दिली जाते. आपलं सरकार यात लक्ष घालेल? निश्चित. जसं शिवाजीरावांनी सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टींसाठी पैसा लागणार आहे. आपल्याला माहिती आहे की सरकारवरती सुमारे 3.5 लाख कोटीचं कर्ज अगोदरच्या सरकारने करून ठेवलेलं आहे. कुठल्याही योजनेसाठी पैसा उपलब्ध करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला एसटीला ज्या ज्या काही कर लावले जात आहेत, जे काही टॅक्सेस आहेत किंवा जे काही टोल वगैरे आहे, मला इथे सांगायला निश्चित आवडेल की विधानसभेत अशी घोषणा झाली की एसटीला टोल मुक्त करण्यात येईल आणि काही नाक्यांमधून टोल मुक्ती मिळाली सुद्धा आहे एसटीला. त्याचबरोबर एसटीनी जो कर घेत होता सरकार, त्यातला 10% कर हा परत देऊन त्याच्यातून भांडवली खर्च करायला आता सुरुवात केलेली आणि त्याच्यामधूनच ह्या नवीन बसेस घेण्याचा जो काही आत्ता म्हटलं की अनेक दिवस नवीन एसट्या घेतलेल्याच नाहीत, त्या नवीन एसटी बसेस ताफ्यात दाखल करण्याचं काम शासनाच्या वतीनं निश्चित होणार आहे.
जे आपले डेपोज आहेत, जे आगार आहेत, ते आगारं सुद्धा अत्याधुनिक कशी होतील, तिथल्या ज्या स्वच्छतागृहांचा प्रश्न तर राज्य शासन किंवा परिवहन मंत्री स्वतःहून त्याच्यामध्ये लक्ष घालतायत आणि सर्व आगारांमधल्या ज्या आपली स्वच्छतागृह आहेत, कर्मचाऱ्यांसाठी असतील, प्रवाशांसाठी असतील, ती चांगली कशी राहतील ती देण्याचा प्रयत्न नाही, सुद्धा सरकारकडे पैसे नाही हा मुद्दा खरा असला तरी देऊ काही नका, एसटी कडून घेऊ तरी नका अशी म्हणजे नाही, म्हणून मी सांगितलं ना की ते तरी 10% पटकन तातडीने सरकार करू 10% शकते. रक्कम ही भांडवली खर्चासाठी पुन्हा एसटीला देण्याची सरकारने मान्य केलेलं आहे. टोल टॅक्स कसं संपूर्ण माफ करता येईल यावरती सुद्धा काम सुरू आहे. पुढील कालावधीमध्ये याच्याबद्दल अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्यावेळेला होईल, कारण शेवटी बजेटमधल्या ह्या सगळ्या तरतुदी आहेत. एक तर परिवहन मंत्रालय तिथे बघून चालणार नाही, तर सर्व जणांनी त्याच्यामध्ये विचार केला पाहिजे. रावते साहेब ही मागणी सातत्याने लावून धरतायत आणि राज्य शासन सुद्धा तिकडे सकारात्मक दृष्टीने बघताय. पुढील काही कालावधीमध्ये आपल्याला हे फरक जाणवतील. एक मुद्दा या निमित्ताने फक्त सांगायचा होता, तो टप्पे वाहतुकीचा मध्यंतरी आला होता. एसटी खरोखर बंद पडण्याची खरं म्हणजे लक्षणं होती. त्या टप्पे वाहतुकीचा जर तो प्रस्ताव इथे मंजूर झाला, केंद्र सरकारने त्याच्यावरती जबरदस्ती केली होती की हा प्रस्ताव इथे यावा, परंतु रावते साहेबांनी स्वतः पुढाकार घेतला. दिल्लीत गेले, तिथे नितीन गडकरीजींना भेटले आणि त्यांना सांगितलं की हा प्रस्ताव महाराष्ट्रात लागू होऊन आम्ही देणार नाही, की खाजगी वाहनांना जी या ठिकाणी परवानगी देण्यात येणार होती, ती मात्र इथे देण्यात येणार नाही. सरकारला करावंच लागेल. टिकवण्याचं काम आम्ही करतो. एसटी सर्वसामान्यांची एसटी ही टिकवावीच लागेल. वेळ शिवाजीराव आपला संपत आला, अगदी थोडक्यात. आत्ता सध्या मुंबई उच्च न्यायालयात एक आता निर्णय, एक याचिका सादर केली, त्याची आज निर्णय दिला की अवैध वाहतूक ताबडतोब थांबवा. अवैध वाहतुकीमुळे 570 कोटी एसटीचं नुकसान होतं, दररोजचं 20 कोटी जातं. नो पार्किंग झोन 200 मीटर आहे, तो थांबवा. त्याच्यामुळे गाड्या, प्रायव्हेट गाड्या सुद्धा आमच्या स्टँडच्या भोवती होत्या. ते जर थांबवलं तर आज 570 कोटीचं नुकसान एसटीचं होतं ते थांबेल आणि एसटी फायद्यात येईल. आणि दुसरं ते याच्यामध्ये हा आता हे जे म्हणाले त्याप्रमाणे रोड ट्रान्सपोर्ट सेफ्टी बिल केंद्र सरकारने आणलं होतं. आता त्याला यांनी विरोध केला होता, हे त्यामध्ये नव्हतेच. ज्यावेळेला आम्ही आंदोलन केलं त्यावेळी यांनी विरोध केलेला आहे स्वतः. आता ते जर सेफ्टी बिल आलं असतं तर आज एसटीला कामगार राहिला नसतं, कारण त्याच सेफ्टी बिलामध्ये या ज्या गाड्या प्रायव्हेट गाड्यांना हरकत नाही. या सगळ्याच्या निमित्तानं एक मात्र आहे की एसटीची महाराष्ट्राला भयंकर गरज आहे, ती जगलीच पाहिजे आणि ती जगवण्याकरता प्रशासनानं अत्यंत प्रोफेशनली वागलं पाहिजे. एसटीच्या कामगार संघटनांनी देखील कुठपर्यंत आपण भांडायचं हे ठरवलं पाहिजे आणि सरकारनं नक्कीच सकारात्मक राहिलंच पाहिजे. प्रेक्षको, तोट्याच्या काळात चाललेल्या एसटीला बाहेर काढायचं कसं, हा यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कर्मचाऱ्यांचा पगार वाढला पाहिजे, या बाबतीत दुमत असण्याचं काहीच कारण नाही, कारण त्याशिवाय चांगली सेवा त्यांना देता येणार नाही. मात्र त्याचवेळी एसटीचा तोटा कमी करण्याकरता कर्मचारी काय हातभार लावणार हा देखील मुद्दा आहे. ते तसं करतातच काम, पण ते आणखी चांगल्या पद्धतीने व्हावं. खासगी बेकायदा सेवेमुळे एसटीचा कंबरडा आधीच मोडलेला आहे. अशा वेळी कर्मचाऱ्यांनीच एसटीला सावरलं पाहिजे. वेतनवाढी करता बेमुदत संप पुकारण्याआधी एसटीच्या प्रवाशांना विश्वासात घ्यायला हवं, कारण अजूनही सर्वसामान्य प्रवाशाचा एसटीवरती विश्वास आहे. तो जर एकदा उडाला तर मात्र सगळंच कठीण होईल. एसटीला खासगीकरणाच्या चक्रातून वाचवायचं असेल तर कर्मचाऱ्यांनीही जास्त ताणलं जाणार नाही याची काळजी घ्यायलाच हवी. शेवटी आपली एसटी वाचली पाहिजे, नुसतीच वाचली नाही तर ती वाढली पाहिजे, एवढीच अपेक्षा बाळगून आज रोकटोकमध्ये इथेच थांबतोय. आपण सर्व मान्यवर चर्चा करता आलात, आपले आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.